आपल्या प्रियकरासोबत केळवे येथील एका रिसॉर्टमध्ये आलेल्या एका विवाहित महिलेचा शुक्रवारी 23 मे रोजी सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाला। प्रियंका पवार वय वर्ष 27 असे या मृत विवाहित महिलेचे नाव आहे। तर या प्रकरणात केळवे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मात्र या मृत महिलेच्या कानातून रक्तस्राव होत असल्याचे या महिलेच्या नातेवाईकांना दिसून आल्याने या मृत्यूविषयी त्यांनी संशय व्यक्त केला आहे। मात्र या प्रकारामुळे केळवे येथील न्याहारी निवास योजनेत समाविष्ट रिसॉर्ट हॉटेल येथे सुरू असणारे गैरप्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। काही वर्षापासून मैत्री असणारे एक जोडपे केळवे येथे दर्या निवास या न्याहारी निवास केंद्रामध्ये वास्तव्यासाठी आले होते। सायंकाळी 4:30 ते 5 वाजेच्या दरम्यान विरार आगाशी येथील रहिवासी असलेली प्रियंका पवार वय वर्ष 27 हिला श्वसनाचा त्रास झाला। मात्र स्थानिक पातळीवर तिच्यावर उपचार होण्यापूर्वी ती मृत पावल्याचे प्रथम दर्शनी दिसून आल्यानंतर या महिलेला माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले। मात्र सायंकाळी 6:30 वाजता या महिलेचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले। पर्यटनासाठी सुरक्षित व प्रसिद्ध असलेल्या केळवे समुद्र किनाऱ्या भागात दर्या निवास या न्याहारी निवास रिसॉर्टमध्ये प्रियकरासोबत आलेल्या विवाहित महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे। महिलेच्या कानातून रक्तस्राव झाल्याने हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे। तर केळवे पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले आहे। मात्र या महिलेच्या संशयास्पद मृत्यूमुळे केळवे येथील गैरप्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही घटना दुर्दैवी असल्याचे मत हॉटेल मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे। विरार आगाशी येथे राहणारी 27 वर्षीय प्रियंका पवार ही मृत झालेली विवाहित महिला तिचा 25 वर्षीय अविवाहित प्रियकर मयूर साळुंखे याच्यासह केळवे येथे रिसॉर्टमध्ये आली होती। त्यांची अनेक वर्षापासून मैत्री होती। दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी तिला श्वसनाचा त्रास झाल्यानंतर माहीम येथील प्राथमिक उपचार केंद्रात तिला आणले गेले। तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले। तर या महिलेचा व्हिसेरा पुढील तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण सांगता येईल अशी माहिती पुढे आली आहे। तर मृत प्रियंकाचा प्रियकर मयूर हा मूळचा विरार येथील राहणारा असून तो बोईसर येथे कामाला आहे। तर या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे असे केळवे सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी माध्यमांना सांगितले।